गुड मॉर्निंग. तिसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि स्वामींनी उठला होता, त्याला गुड मॉर्निंग बोलली. मस्तपैकी मी चहा प्याली. मला लादी पुसायची होती, त्यामुळे मी लादी पुसायची मस्त अशी तयारी करून घेतली. छानपैकी लादी पुसली. आज सॅटर्डे होता, त्यामुळे अंशला सुट्टी होती. तर मग मी त्याला आणि स्वामीला एकत्रच आंघोळ घातली होती. तर ते एकमेकांबरोबर खूप मस्ती आणि एन्जॉय करतात. इथे ते थोड्या वेळ ना मस्तपैकी असे खेळत होते. नंतर पप्पा आहे ना स्वामीला घेऊन खाली गेले होते, कारण तो खूपच रडत होता, त्याला खाली जायचं होतं म्हणून. पण त्याला ती टोपी पण नको होती. तो खाली गेला होता म्हणून मस्तपैकी अशी जेवणाची आम्ही तयारी करून घेतली. आईने मस्तपैकी भाकरी केली आणि मागे भाजी करून घेतली होती. अंशला पिझ्झा खायचा होता, म्हणून मी त्याला असा घरीच पिझ्झा करून देते घरामध्ये. स्वामीसाठी मस्तपैकी आलू टिकी बनवली होती त्याच्यासाठी खायला. आज सॅटर्डे होता, त्यामुळे आज पप्पांचा उपवास होता. तर त्यांच्यासाठी आहे ना ही अशी छानपैकी आहे ना खिचडी बनवली होती. खिचडी आणि त्यांना आमटी एक आवडते शेंगदाण्याची, ती पण आईने त्यांच्यासाठी बनवून ठेवली होती इथे. तर ही आमटी त्यांना मस्तपैकी जेवायला वाढलं होतं मी. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं होतं. मग हा सर्व पसारा आहे ना किचनवरचा तो उरकून घेतला होता मी. परत थोडीशी जेवणाची भांडी जी राहिली होती ती पण नंतर आईने घासून घेतली होती. बेडरूममध्ये येऊन बघितलं तर खूप सारा पसारा केलेला होता दोघांनी मिळून. दोघांपेक्षा तर स्वामी कमी करतो, पण अंशने तर भरपूरच मस्ती करून तो बेडशीट गोळा करून घेतला होता. मग अशापैकी आहे ना सुंदर मी बेडशीट पण चेंज करून घेतलं. थोडंसं बेडरूम आवरून घेतलं आणि मस्त दुपारी एक आंबा वगैरे कापून आहे ना आम्ही खाऊन घेतला. बाहेर भरपूरच ऊन आहे, त्यामुळे थोडा आज घरीच आहे ना टाईमपास करत आराम केला. तर दॅट्स फॉर माय डे. थँक्यू.